माझ्या बंगल्यावरती आले मुंबईला। तसे माझे जुने मित्र आहेत, नाराजी होती त्यांच्या मनामध्ये की कुणी साधं विचारत पण नाही ह्या पक्षामध्ये। म्हणजे निवडणुकीपुरतं आम्ही चाललो आणि निवडणूक झाली की आम्हाला कुणी विचारलंच नाही। आता खरं चंद्रारदादा पाटलांच्या सारखा कुणाच्या बरोबर ते कायम असायचे, कुणाबरोबर असायचे? माननीय उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा जो सकाळचा भोंगा वाजतो त्या भोंग्याच्या बरोबर असायचे। आता खरं आज मला आता शंका येते, चंद्रारदादांचा प्रवेश झाला की उद्धव साहेब पहिला प्रश्न विचारतील 9च्या भोंग्याला की हे कसं झालं। त्यामुळं आता तुम्हाला सांगतो, चंद्रार पाटलांचं कुस्ती क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे, चांगलं कुस्ती संकुल ते स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये उभं करतात। त्याच्या बाबतीतलंही त्यांनी मला माहिती दिली। तर नक्कीच आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य चंद्रार पाटलांचा योग्य मान सन्मान शिवसेना पक्षामध्ये राखला जाईल। भोंग्याला कंटाळूनच त्यांनी शिवसेना सोडल्या, म्हणजे वाटा सोडल्या असं वाटतं। असं मी आत्ता जी आपल्याशी बोललो त्याचं कारणच ते आहे की हा अनावश्यक भोंगा आहे। जो भोंगा, ज्या भोंग्याला आता महाराष्ट्रातले उबाटातले सैनिकसुद्धा कंटाळलेले आहेत। जेवढे उबाटामधनं शिवसेनेमध्ये पदाधिकारी येत आहेत, पहिल्यांदा सांगतायत की ह्यांना कंटाळून आम्ही आलो, ह्यांचं आम्हाला योग्य वाटत नाही। त्यामुळं आता हे मान्य उबाटाचे पक्षप्रमुखांनी ठरवायचे काय करायचं ते।